विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले या सिरीजमधील 8व्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आणि अशाच प्रकारचे कोठे किती फॉर्म आले, अशाच प्रकारचे रोज अपडेट बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप आहे, दोन्हींची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, नक्की जॉइन करा। सर्व अपडेट तुम्हाला तेथे भेटतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10 ते 12 घटकांची माहिती प्रॉपर मिळालेली आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। अशाच माहितीसाठी अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। आणि त्या अगोदर माहिती सांगण्या अगोदर छोटीशी माहिती अगोदर सांगून घेतो। पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत। पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करा। सर्वत्र महाराष्ट्रामध्ये ही पुस्तके उपलब्ध आहेत। जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील तुम्ही पुस्तके ही खरेदी करू शकतात। आपला मेन पॉइंट कडे, आपला जो व्हिडिओचा मुद्दा आहे त्याच्याकडे आता पुन्हा आपण येऊयात। अपडेट काय आहे बघूया। तर येथे अपडेट आहे, एक मिनिट। तर येथे अपडेट आहे, छत्रपती संभाजीनगर रेल्वे सकाळी 11:30च्या दरम्यान भरलेला हा फॉर्म आहे। एकूण अर्ज टोकन क्रमांक 449 आहे आणि एकूण अर्ज 371 एवढे आलेले होते। ठीक आहे, नेक्स्ट बघूयात आपण, एक मिनिट। पुढचा आहे, या ठिकाणी बघू शकता, याची नवीन अपडेट होती परंतु ऍड झालेली नाही। तर सीपी नागपूर सिटी, नागपूर शहर पोलीस हा टोकन क्रमांक 6234 आहे आणि अर्ज आहेत 4415। तर येथे माझ्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत आजच भरलेला आहे फॉर्म, परंतु याच्यामध्ये वाढ झालेली आहे। 5000च्या आसपास फॉर्म आलेले आहेत संध्याकाळपर्यंत। हा सकाळी भरलेला अर्ज आहे। आता ज्या घटकाची मुले सर्वात जास्त विचारतात तो घटक आपण इथे बघूयात, एक मिनिट। ठीक आहे, तर येथे आलेला आहे मुंबई सीपी आणि बघू शकता हे फॉर्म भरलेला आहे 12:30-1च्या दरम्यान। तर मुंबई शहर पोलीस टोकन क्रमांक येथे जर बघितला, झूम करू द्या मला, अजून विद्यार्थ्यांना दिसत नाही। ठीक आहे, आता सीपी मुंबई शहर पोलीस टोकन क्रमांक 27500 आहे आणि एकूण अर्ज 21294 अर्ज आलेले आहेत। आणि उद्यापासून 20 तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले बघायला भेटतील। त्याच्यानंतर सीपी शहर पोलीस मीरा भाईंदर किती, तर 1590 हा टोकन क्रमांक आहे आणि 1297 अर्ज आलेले आहेत। येथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येतील। फक्त जी प्रोसेस आहे ना, ती 21-22 तारखेच्या पासून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज येतील। आता इथून पुढे बघू शकता, महत्वाची माहिती मी सांगतो, एक मिनिट, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आहे प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर कारागृह, तर 12800 टोकन क्रमांक आहे आणि 9275 हा ऍप्लिकेशन नंबर आहे। कालची माहिती आहे ही लक्षात घ्या, कालची, ठीक आहे, नाही आजची माहिती आहे। आता कालची माहिती बघू शकता, कालपर्यंत आपल्याला भेटलेली होती मुंबईची। तर मुंबईची SRPF गट क्रमांक 20 वरणगाव, कालची अपडेट आहे, लक्षात घ्या। तर 8104 अर्ज आलेले होते टोकन क्रमांक आणि 8104 हाच इथे काय होता, तर ऍप्लिकेशन क्रमांक होता। हे कसं शक्य वाटलं नाही, परंतु एका विद्यार्थ्यांनी हे पाठवलेलं आहे। आता सीपी मुंबई आज सांगितलं 27500 टोकन क्रमांक आहे आणि 21000 अर्ज आहेत। तर काल किती होते, तर बघू शकता 26263 आणि 20000 अर्ज होते। आता इथं देखील वाढ झालेली आहे, इथे देखील वाढ झालेली आहे। ही कालची माहिती आहे, लक्षात घ्या, काल फॉर्म भरलेला आहे। आता नेक्स्ट आहे पुढे आपल्याकडे SRPF वरणगाव, हे मी तुम्हाला ठीक आहे याच्याबद्दल दिलं, वरणगाव बद्दल माहिती दिलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नागपूर प्रिझन ही देखील माहिती दिलेली आहे। आता जी नवीन लेटेस्ट एकच माहिती आपल्याकडे ते आलेली आहे, तर नवी मुंबईची माहिती आलेली आहे। बघू शकता, नवी मुंबई टोकन क्रमांक अर्ज आलेला विद्यार्थ्यांनी पाठवला नाही, तर टोकन क्रमांक 1244 एवढा आहे
आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मेल म्हणजे पुरुषांचा अर्ज 312 एवढा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर SRPF गोंदिया 4174 एवढा टोकन क्रमांक होता. ठीक आहे. अशा प्रकारे जेवढी पण माहिती भेटली ती सांगितलेली आहे. तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर जर तुम्हाला माहिती पाठवायची असेल तर 9403169816 कोणता तर 9403169816 या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. सर्व माहिती हाईड केली जाईल. तुमचा नाव, जन्मतारीख वगैरे, ॲड्रेस वगैरे, कॅटेगरी वगैरे तिथे शो केली जाणार नाही. सर्व माहिती हाईड केली जाईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.